नमस्कार, अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोत्यांनी विणलेले हे श्रीनाजरी कसे बनवायचे आहे त्याचं ट्युटोरियल बघणार आहे. व्हिडिओ एकदम स्लो आणि लॉंग ठेवलेला आहे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित प्रत्येक स्टेप कळेल. तर याच्यामध्ये आता हे जे आहे ते एकदम कलरफुल आहे. तर मुकुटचा पोर्शन जो आहे तो लाल आणि गोल्डन कलरचा आहे. त्यानंतर फेस आणि जे बॉडी पार्ट्स आहेत ते ब्लॅक आणि ब्लॅकनी बनवलेले आहेत आणि मध्ये जे डोळे वगैरे आहेत ते आपण व्हाईट कलरच्या मोत्यांनी बनवलेलं आहे. त्यानंतर माळा आणि ड्रेस जे आहेत ते आपण कलरफुल ठेवलेले आहेत. सगळ्या प्रकारचे कलर्स जसं येलो कलर आहे, ब्ल्यू, पिंक, ऑरेंज असे वेगवेगळे ग्रीन, ते सगळे कलर व्हेरिएशन्स आपण यूज केलेले आहेत. तर आपण हा व्हिडिओ जो आहे स्टेप बाय स्टेप बघणार आहे. एकाच व्हिडिओमध्ये जर आपण पूर्ण बघितलं ते खूप लॉंग होऊन जाईल. तर त्यासाठी आणि समजण्यासही आपल्याला खूप प्रॉब्लेम होईल एकदम स्पीड फास्ट ठेवली. तर त्यामुळे आम्ही हा जो व्हिडिओ आहे तो एकदम स्लोमध्ये आणि पार्ट्समध्ये कंप्लीट करणार आहे. तर अशा प्रकारे आपला हा जो मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे तो स्टार्ट करूया. आपल्याला एका धाग्यामध्ये अशा प्रकारे एक लाल मोती, 4 गोल्डन मोती आणि एक लाल मोती ओवून घ्यायचा आहे. एक रेड, 4 गोल्डन आणि परत एक रेड. त्यानंतर गाठीच्या जवळचे जे 3 मोती आहेत म्हणजे एक लाल आणि 2 गोल्डन मोती, यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला व्यवस्थित टाईट ओढून घ्यायचं आहे. हे आता इथे एक गोल्डन मोती ॲड करणार वरतून आणि खालच्या जे 2 गोल्डन आणि एक लाल कलरचा मोती आहे त्यातनं सुई आपल्याला फिरवायची आहे. म्हणजे आपला जो मुकुट जो आहे तो आपण इथे बनवत आहोत. वर म्हणजे मुकुटापासून ते पायापर्यंत आपण हा पोर्ट्रेट जो आहे तो बनवणार आहे. तर बघा, हा अशा प्रकारचे मुकुटचा जो वरचा टोक आहे तो छोटासा ट्रायंगल जे आहे ते इथे तयार होईल. तर आपल्याला धागा आता बाजूच्या डावीकडच्या लाल मोत्यामध्ये आपल्याला फिरवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे तसंच. आता इथे आपल्याला 2 गोल्डन मोती, 2 लाल मोती आणि एक गोल्डन मोती अशा प्रकारे टोटल 5 मोती ओवायचे आहेत. 2 गोल्डन, 2 लाल आणि एक परत गोल्डन. आणि आता ज्या लाल मोत्यातनं धागा बाहेर काढलेला आहे परत त्याच लाल मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. तर बघा, इथे अशा प्रकारे 6 मोत्यांचा एक गोल तयार होईल. आता आपल्याला काय करायचं आहे तर सुईला फिरवून तो जो एक गोल्डन मोती आहे तिथपर्यंत घेऊन जायचा आहे आणि त्या गोल्डन मोत्याच्या वरती जो उजवीकडे लाल मोती आहे तिथपर्यंत आपल्याला सुई फिरवत न्यायची आहे. बघा, व्हिडिओमध्ये पण दिसत आहे. गोल्डन मोत्यातनं उजवीकडचा जो लाल मोती आहे तिथपर्यंत आपण सुई फिरवत नेलेली आहे. आता इथे आपल्याला परत 2 गोल्डन मोती ॲड करायचे आहेत आणि 2 लाल मोती ॲड करायचे आहेत. जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे, 2 गोल्डन आणि 2 लाल. आणि हा जो सेंटरचा जो गोल्डन मोती आहे, एकच गोल्डन मोती आणि त्याच्यावरचा जो लाल मोती ज्यातनं आपण आत्ता सुई बाहेर काढलेली आहे त्या 2 मोत्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. बघा, हे अशा प्रकारे दिसेल. आता आपल्याला सुई फिरवत परत खालच्या दिशेचा जो लाल मोती आहे, शेवटचा लाल मोती, ठीक आहे, खालच्या दिशेचा जो शेवटचा लाल मोती आहे तिथपर्यंत सुई फिरवत न्यायची आहे. आता इथे आपल्याला एक गोल्डन मोती ओवायचा आहे सुईमध्ये. त्यानंतर 2 लाल मोती ओवायचे आहेत आणि परत 2 गोल्डन मोती ओवायचे आहेत. तर हे अशा प्रकारे परत आपण इथे 5 मोती ओवणार आहोत. 1 गोल्डन, 2 लाल आणि 2 गोल्डन. आणि आता ज्या लाल मोत्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे परत त्याच लाल मोत्यातनं सुई अजून एकदा काढून घ्यायची आहे. तर कधी कधी असं धागा जो आहे अडकू शकतो आपण जर लांब धागा घेतला असेल तर. बघा, अशा प्रकारे आपण काढलेला आहे. आता आपल्याला इथे सुई जी आहे ते समोरच्या 2 लाल मोत्यातनं फिरवायची आहे. त्याच्यासमोर जे 2 लाल मोती आहेत त्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे. अशा प्रकारे. आणि आता इथे आपल्याला 1 गोल्डन मोती आणि 2 लाल मोती ओवायचे आहेत. बघा, हे पूर्ण जे आहे 6-6चे गोलच बनवायचे आहेत. तर 2
दोन लाल आणि एक गोल्डन मोती ओवल्याच्या नंतर तो बाजूचा जो गोल्डन मोती आहे त्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. आणि वरचे जे 2 लाल मोती आहेत, बाजूचा एक गोल्डन आणि वरचे 2 लाल मोती, अशा प्रकारे टोटल 3 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर फिरवायची आहे. बाहेरच्या दिशेला काढून घेणार. हे अशा प्रकारे आता 2 लाल मोत्यातनं सुई बाहेर निघाल्याच्या नंतर त्याच्या खाली जो लाल मोती आहे, जस्ट खाली जो एक लाल मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. खालच्या दिशेला येईल सुई. तर हे अशा प्रकारे बघा, हा असा आकार जो आहे तो तयार होईल. आपले जो त्रिकोण आहे तो बनेल. आता इथे आपल्याला 2 लाल मोती ओवायचे आहेत आणि 2 गोल्डन मोती ओवायचे आहेत. आता तुम्ही तुमच्या फेवरेट कलरचे मोती यूज करू शकता. आता हे 4 मोती आपल्याला वरचा जो एक शेवटचा जो लाल मोती आहे त्यातनं बाहेर काढायचा आहे आणि त्याच्याजवळ जो खाली गोल्डन मोती आहे त्यातनं बाहेर काढायचा आहे. अशा प्रकारे ह्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता आपल्याला सुई फिरवत परत शेवटच्या लाल मोत्यापर्यंत घेऊन जायची आहे. शेवटचा लाल मोती. आता इथे आपल्याला शेवटचा जो लाल मोती आहे याच्यामध्ये 5 मोती ओवायचे आहेत. तर बघा, हे अशा प्रकारे जे त्रिकोण आहे तो आपला बनलेला आहे. आता आपल्याला ह्यालाच वाढवत न्यायचं आहे. तर इथे 2 गोल्डन मोती, 2 लाल मोती आणि परत 1 गोल्डन मोती, असे 5 मोती ओवायचे आहेत. आणि तो जो शेवटचा लाल कलरचा मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. ते असे टोटल 6 मोती इथे आलेले आहेत. हे अशा प्रकारे. ठीक आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला सुई परत फिरवायची आहे आणि त्या 2 गोल्डन मोत्यातनं बाजूचे 2 गोल्डन मोती, खालचे 2 लाल मोती, वरचा 1 गोल्डन मोती आणि सगळ्यात वरचे 2 लाल मोती. बघा, आपल्याला ही सुई अशा प्रकारे फिरवत वरचे जे 2 लाल मोती आहेत तिथपर्यंत आपल्याला घेऊन जायची आहे. हे 2 लाल मोती अशा प्रकारे. हे जे मुकुट आहे ते तयार होईल. तर बघा, आता आपल्याला इथे आपण वरच्या 2 लाल मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. आता इथे आपल्याला 1 गोल्डन मोती ओवायचा आहे आणि 2 लाल मोती ओवायचे आहेत. 1 गोल्डन आणि 2 लाल मोती. आणि तो जो बाजूचा गोल्डन मोती आहे त्यातनं आपल्याला वरच्या 2 लाल मोत्यातनं सुई फिरवायची आहे. हे अशा प्रकारे हा बाजूचा 1 गोल्डन, वरचे 2 लाल आणि वरचे 2 लालच्या नंतर खालचा जो गोल्डन मोती आलेला आहे 1, त्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. हे अशा प्रकारे बघा, तो जो गोल्डन मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. आता इथे आपल्याला परत लाल मोती ओवायचे आहेत. 2 लाल मोती आणि 1 गोल्डन मोती, तसे टोटल 3 मोती ओवणार. आणि वरचे जे 2 लाल मोती आहेत त्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. वरच्या लाईनचे जे 2 लाल मोती आहेत त्यातनं सुई बाहेर काढणार. आणि तो जो एक सिंगल गोल्डन मोती आहे बाजूचा उजवीकडचा, त्या मोत्यातनं धागा फिरवत आता आपल्याला इकडच्या म्हणजे डावीकडचे जे मोती आहे तिथपर्यंत वरती आणायचं आहे. बघा, त्या 1 गोल्डन मोत्यातनं सुई फिरवली, त्यानंतरनं खालचे 2 लाल मोत्यातनं सुई फिरवलेली आहे आणि वरती जो गोल्डन आहे बाजूला, त्या गोल्डन मोत्यातनं शेवटचा जो लाल मोती आहे तिथपर्यंत आपण जी सुई आहे ती फिरवून बाहेर काढलेली आहे. तर हे अशा प्रकारे लाल मोत्यापर्यंत आपल्याला सुई जी आहे ती फिरवून बाहेर आणायची आहे. तर बघा, हे अशा प्रकारे शेवटच्या लाल मोत्यातनं सुई बाहेर काढल्यानंतर आता इथे आपल्याला
2 गोल्डन मोती आणि 2 लाल मोती ओवायचे आहेत सुईमध्ये. आणि तो जो बाजूचा एक गोल्डन मोती आहे त्यातनं वरचा जो लाल मोती आहे अशा प्रकारे सुई बाहेर काढून घ्यायची आहे. तो बाजूचा गोल्डन मोती आणि तो लाल मोती आणि पुढे आपल्याला ही सुई कंटिन्यू फिरवत जे आहे ते 2 जे गोल्डन मोती आहेत त्यातनं खालच्या लाल मोतीपर्यंत घेऊन यायची आहे. म्हणजे जो टोटल गोल बनलेला आहे त्यातनं आपल्याला फिरवायचं आहे. तर बघा अशा प्रकारे आपण खालचा जो लाल मोती आहे, इथे एकच लाल मोतीमध्ये सुई आणून घ्यायची आहे. शेवटची जी लाल मोती आहे तिथपर्यंत. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, शेवटच्या लाल मोत्यामध्ये परत एक गोल्डन, 2 लाल मोती आणि 2 गोल्डन मोती असे टोटल 5 मोती ओवायचे आहेत. 1 गोल्डन, 2 लाल आणि 1 गोल्डन, 2 लाल आणि परत 2 गोल्डन. तर बघा हे अशा प्रकारे दिसेल. आता आपल्याला त्या एक जो गोल्डन मोती आहे त्यातनं सुई खाली काढून घ्यायची आहे. खालच्या दिशेला येईल. आता इथे आपल्याला परत मोती ओवायचे आहेत. लाल रंगाचे 2 लाल रंगाच्या मोती आणि 1 गोल्डन मोती ओवायचा आहे. तर बघा अशा प्रकारे. आणि वरचे जे 2 लाल मोती आहेत त्यामधनं सुई बाहेर काढायची आहे. वरचे 2 लाल मोती आणि परत हा जो गोल आहे तो आपल्याला फिरवायचा आहे. म्हणजे तो जो बाजूचा गोल्डन मोती आहे त्यातनं सुई फिरवणार. त्यानंतरनं खालचे जे 2 लाल मोती आहेत त्यातनं वरचा गोल्डन आणि सगळ्यात म्हणजे त्याच्यावरती जो 2 लाल मोती आहेत तिथपर्यंत आपल्याला सुई फिरवायची आहे. म्हणजे या 5 मोत्यातनं सुई काढायची आहे. खालचे 2 लाल, त्याच्यावरचा 1 गोल्डन आणि त्याच्यावरचे 2 लाल. तर अशा प्रकारे टोटल 5 मोत्यातनं आपण सुई जी आहे ती फिरवत वरच्या लाईनला घेऊन जाणार. हे अशा प्रकारे दिसेल. व्यवस्थित टाईट ओढून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला 1 गोल्डन मोती आणि 2 लाल मोती ओवायचे आहेत. बघा इथे 1 गोल्डन आणि 2 लाल. आणि आता तो बाजूचा जो गोल्डन मोती आहे त्यातनं वरचे 2 लाल मोती आणि त्याच्या समोर जस्ट समोर जो गोल्डन मोती आलेला आहे त्या गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याप्रमाणे. हे अशा प्रकारे. बघा इथे आपण एक गोल जे आहे ते वाढवत जात आहोत. मुकुटचा जो आकार आहे तो बनवण्यासाठी. आता गोल्डन मोत्यातनं सुई काढल्याच्या नंतर 2 लाल मोती आणि 1 गोल्डन मोती ओवून वरचे जे 2 लाल मोती आहेत त्यातनं सुई बाहेर काढायची आहे. आणि मग त्याच्या खालचा जो गोल्डन मोती आहे त्यातनं सुई बाहेर निघणार. समोरचे 2 लाल मोती आणि वरचा गोल्डन आणि इकडच्या शेवटचा जो लाल मोती आहे तिथपर्यंत आपल्याला सुई फिरवत वरती न्यायची आहे. खालचे 2 लाल मोती, त्याच्यावरचा 1 गोल्डन मोती आणि त्याच्यावरती जो एकच शेवटचा लाल मोती आहे तिथपर्यंत आपल्याला सुई फिरवायची आहे. आता इथे आपल्याला 2 गोल्डन मोती आणि 2 लाल मोती ओवायचे आहेत. 4 मोती, 2 गोल्डन, 2 लाल. आणि हा जो बाजूचा गोल्डन मोती आहे त्यातनं वरच्या लाल मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. गोल्डन आणि लाल मोती अशा 2 मोत्यातनं सुई बाहेर काढणार. आणि आता त्याच्या पुढचे जे मोती आहेत त्यातनं आपल्याला सुई फिरवायची आहे. 2 गोल्डन मोती आणि खालचा 1 लाल मोती. तर अशा प्रकारे आपण हा जो त्रिकोण आहे मुकुटाचा तो तयार झालेला आहे. आता बघा सुई आपली लाल मोत्यातनं बाहेर काढलेली आहे. इथे आपल्याला 1 गोल्डन मोती, 1 लाल मोती, 1 पांढरा मोती आणि 2 गोल्डन मोती. तर अशा प्रकारे 5 मोती. आता इथे नवीन कलर ॲड झालेला आहे, लक्ष द्या. 1 गोल्डन, 1 लाल, 1 पांढरा आणि 2 गोल्डन असे 5 मोती आपण हा जो लाल मोती आहे त्यातनं बाहेर काढणार आहे. ह्या लाल मोत्यातनं हे 5 मोती बाहेर काढल्याच्या नंतर गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला बघा हे अशा प्रकारे दिसेल. 2 लाल मोती ओवायचे आहेत आणि 1 गोल्डन मोती ओवायचा आहे. आणि हे जे वरच्या दिशेचे 2 लाल मोती आहेत, वरच्या लाईनमधले जे 2 लाल मोती आहेत त्यातनं बाहेर काढायची आहे सुई.
आता त्याच्या खाली जो गोल्डन मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढायची आहे. अशा प्रकारे आपल्याला फिरवायचं आहे. आता सुईला आपल्याला हे खालचे 2 लाल मोती, तो एक गोल्डन मोती आणि त्याच्या वरच्या लाईनमधले 2 गोल्डन मोती, असे 5 मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. खालचे 2 लाल, त्यानंतरनं वरचा एक गोल्डन, त्याच्यावरचे 2 लाल. तर बघा हे अशा प्रकारे सुई जी आहे ते आपण फिरवत वरच्या दिशेला घेऊन आलेली आहे. आता इथे आपल्याला परत एक गोल्डन मोती ओवायचा आहे आणि 2 लाल मोती ओवायचे आहेत. एक गोल्डन, 2 लाल. आणि हा जो गोल्डन मोती आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई वरती काढायची आहे आणि त्याच्यासमोर त्याच्यावरती जे 2 लाल मोती आहेत त्या मोत्यातनं सुई समोर घेऊन जायची आहे आणि त्याच्या खाली आता जो गोल्डन मोती आहे त्या मोत्यातनं सुई फिरवून खालच्या दिशेला घेऊन यायची आहे. जसं आपण वरती मोती ओवलेले आहेत सेम तसंच आहे इथे. आता परत आपल्याला इथे 2 लाल मोती, एक गोल्डन मोती ओवायचा आहे आणि वरचे जे 2 लाल मोती आणि एक गोल्डन मोती असे 3 मोती आहेत त्यातनं बाहेर काढायचं आहे. वरचे 2 लाल मोती आणि त्याच्या बाजूचा खालचा एक गोल्डन मोती, अशा 3 मोत्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे. हे बघा अशा प्रकारे. आता आपल्याला सुई परत फिरवायची आहे आणि खालचे 2 लाल मोती, त्याच्यावरचा एक गोल्डन मोती आणि त्या गोल्डन मोतीच्या वरचे 2 लाल मोती, अशा 5 मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. खालचे 2 लाल, त्याच्यावरचा एक गोल्डन आणि त्याच्यावरचे 2 लाल. तर अशा प्रकारे आपल्याला 5 मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे, जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला सुई जी आहे ती फिरवून घ्यायची आहे. आता बघा इथे धागा तुम्हाला थोडासा पतला जरी घेतला तुम्ही तरी चालेल, कारण सुई बार बार फिरवायची आहे तर अडकू शकतो जर धागा खूप जास्त जाड असेल तर. आता इथे आपल्याला एक गोल्डन मोती आणि 2 लाल मोती ओवायचे आहेत आणि तो जो एक गोल्डन आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. बघा अशा प्रकारे त्या गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढल्याच्या नंतर आता आपल्याला वरच्या दिशेचे जे 2 लाल मोती आहेत त्यातनं सुई बाहेर काढायची आहे अशा प्रकारे. तर हे अशा प्रकारे आपण शेवटच्या टोकापर्यंत आलेले आहे. बघा आता इथे गोल्डन मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे समोरच्या, आणि जसं त्या साईडला एक पांढरा मोती टाकलेला होता तसाच इकडे पण येईल, पण त्यापूर्वी आपल्याला एक आधी लाल मोती टाकून घ्यायचा आहे, त्यानंतरनं एक पांढरा मोती आणि वरतून 2 गोल्डन मोती, असे 4 मोती ओवायचे आहेत. त्यानंतरनं हे 4 मोती हा जो शेवटचा जो लाल मोती आहे त्यातनं बाहेर काढायचा आहे, एकच शेवटचा जो लाल मोती आहे त्यातनं. त्याच्यानंतर त्याच्या खाली जो गोल्डन आहे त्यातनं बाहेर काढणार सुई आणि इकडच्या दिशेला जो लाल मोती आहे तिथपर्यंत आपल्याला सुई आणायची आहे. आता इथे आमचा धागा संपलेला आहे त्यामुळे आम्ही वरती त्याला फिरवून गाठ मारून घेत आहोत. तर तुमचा जर धागा कंटिन्यू असेल तर तुम्ही लाल मोत्यापर्यंत सुई आणायची आहे आणि लाल मोत्याच्या पुढची प्रोसिजर आपण आता बघूया, ठीक आहे. तर बघा आता लाल मोत्यापर्यंत सुई आपण फिरवत आणलेली होती, त्यानंतरनं आता हे आम्ही तिथूनच आता ॲड करत आहोत. लाल मोत्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे, पांढऱ्याच्या अलीकडचा जो लाल आहे तो लाल मोती. आणि बघा जेव्हा आपण गाठी वगैरे मारत असतो असे, तेव्हा मागच्या साईडला मारायचे आहेत गाठी, म्हणजे जेव्हा आपण एक्स्ट्रा धागा कट करतो तर ते जे गाठी आहेत ते मागच्या साईडला यायला पाहिजे. तर आता इथे आपल्याला 2 पांढरे मोती ओवायचे आहेत आणि 2 काळे मोती ओवायचे आहेत. आता आपला हा मुकुट जो आहे, मुकुटचा पोर्शन तयार झालेला आहे. आता फेसचा पोर्शन तयार होणार. तर समोरचे आणि की वरचे जे 2 लाल मोती आहेत त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. बघा आपण आता लाल मोत्यातनं सुई बाहेर काढलेली, त्यानंतरनं 2 पांढरे आणि 2 काळे मोती ओवले, वरच्या 2 लाल मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता सुई आपल्याला फिरवत तो जो काळा जो मोती आहे तिथपर्यंत घेऊन जायचा आहे. बघा अशा प्रकारे. आणि काळ्या मोत्याच्या वरती जे समोर दुसरे 2
लाल मोती आहेत तिथपर्यंत आपल्याला सुई फिरवत न्यायची आहे. जसे आपण वरती बनवलेले होते गोल गोल तसेच बनवायचे आहेत. आता इथे आपल्याला काळ्या रंगाचे 3 मोती ओवायचे आहेत. 3ही मोती काळ्या रंगाचेच ओवणार आणि जो बाजूचा काळा मोती आहे त्या मोत्यातनं वरचे जे 2 लाल मोती आहेत त्यातनं सुई आपल्याला फिरवायची आहे. बघा 3 काळे मोती ओवले, बाजूच्या काळ्या मोत्यातनं वरचे 2 लाल मोती अशा प्रकारे फिरवायचा आहे. आणि आता खालचा जो त्याच्या जस्ट खाली जो काळा मोती आहे त्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. तर हे अशा प्रकारे काळ्या मोत्यांचा जो आहे तो ओवायचा आहे. ठीक आहे. आता पुन्हा आपल्याला परत 3 काळे मोती ओवायचे आहेत आणि वरचे 2 लाल मोती आणि त्याच्या खालचा 1 काळा मोती अशा प्रकारे 3 मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. वरचे 2 लाल आणि त्याच्या बाजूचा 1 काळा अशा प्रकारे 3 मोत्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे. आता आपल्याला परत सुई फिरवत वरती न्यायची आहे. बघा हे 3 काळे मोती आणि वरचे 2 लाल मोती तिथपर्यंत यानी की 5 मोत्यापर्यंत आपल्याला जी सुई आहे ती फिरवायची आहे. खालचे 3 आणि वरचे 2 लाल मोती, खालचे 3 काळे वरचे 2 लाल. तर अशा प्रकारे बघा आता आपल्याला इथे परत काळे मोती ओवायचे आहेत. 3 काळे मोती ओवणार जसं आपण आधी ओवलेलं आहे सेम तसंच. बाजूच्या काळ्या मोत्यातनं वरच्या 2 लाल मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. जसं आपण याच्या अगोदर ओवलेलं आहे सेम तसंच आहे ही प्रोसिजर. तर अशा प्रकारे वरच्या 2 लाल मोत्यातनं सुई बाहेर काढल्याच्या नंतर खालचा जो काळा मोती आहे त्यातनं सुई आपल्याला खालच्या दिशेला काढायची आहे. तर हे असे दिसेल. आता इथे आपल्याला परत काळे मोती 1, पांढरा मोती 1, 2 पांढरे मोती, 1 काळा मोती आणि 2 पांढरे मोती ओवायचे आहेत आणि वरचे जे 2 लाल मोती आहेत त्यातनं सुई बाहेर काढायची आहे. 1 काळा मोती आणि 2 पांढरे मोती ओवलेले आहेत. वरच्या 2 लाल मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. त्याच्या खाली जो काळा येतो त्यातनं परत सुई फिरवून घेणार आणि त्याच्या समोरचा 1 काळा आणि 2 पांढरे त्या व्हिडिओमध्ये पहा. त्याच्या समोरचे काळे आणि वरचे पांढरे मोती जे आहेत तिथपर्यंत आपण सुई जी आहे फिरवून घेतलेली आहे वरच्या दिशेचा. हे 2 पांढरे आणि त्याच्यावरती जो 1 पांढरा आहे ह्या 3ही पांढऱ्या मोत्यातनं आपण सुई फिरवून वरच्या दिशेला घेऊन गेलेली आहे. बघा आता इथे आपल्याला काळे मोती ओवायचे आहेत इथे दाखवल्याप्रमाणे आणि त्याच्यासमोर 2 पांढरे मोती आणि हा जो बाजूचा पांढरा मोती आहे त्यातनं आपण सुई बाहेर काढून घेणार. बघा 2 काळे आणि 2 पांढरे मोती ओवलेले आहेत आणि बाजूच्या 2 म्हणजे बाजूचा 1 पांढरा आणि वरचा 1 पांढरा अशा 2 पांढऱ्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे. तर अशा प्रकारे आता आपल्याला सुई समोरचा जो काळा मोती आहे त्यातनं बाहेर काढायचा आहे. आता बघा इथे हाताचा जो पोर्शन आहे तो काढायचा आहे. तर इथे आपल्याला परत काळे मोती ओवायचे आहेत. 4 काळे मोती ओवायचे आहेत आणि ह्या 4 काळ्या मोत्यांना आता जो वरचा गोल्डन मोती आहे आणि त्याच्या खालचा जो काळा मोती आहे त्या 2 मोत्यातनं बाहेर काढायचा आहे. वरचा गोल्डन आणि त्याच्या खालचा जो काळा मोती आहे त्यातनं आपण हे जे 4 मोती आहेत ही जी सुई आहे ती बाहेर काढलेली आहे. तर हे अशा प्रकारे दिसेल. आता आपल्याला सुई फिरवत गोल्डन मोत्याकडनं दुसऱ्या नंबरचा जो मोती आहे किंवा खालून जर आपण काळे मोती पकडले तर 4थ्या नंबरचा किंवा मग गोल्डन मोत्याकडनं दुसऱ्या नंबरचा मोती तर तिथपर्यंत सुई घेऊन जायची आहे वरच्या दिशेला. बघा आता वरचा जो 1 काळा मोती आहे ना गोल्डनच्या पासून जर मोजलो तर दुसऱ्या नंबरचा जो काळा मोती आहे तिथे सुई घेऊन जायची आहे आणि इथे आता आपल्याला 5 काळे मोती ओवायचे आहेत. 5 काळे मोती ओवून तो जो एकच मोती आहे दुसऱ्या नंबरचा जो 1 मोती आहे ना त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. ठीक आहे. आता आपल्याला त्याच्या बाजूला जो काळा मोती आहे त्यातनं खालचा गोल्डन मोती आणि त्याच्या खाली जो काळा मोती आहे तर अशा प्रकारे आपल्याला सुई जी आहे फिरवून
खालच्या दिशेच्या काळ्या मोत्यापर्यंत घेऊन यायची आहे. इथे आपल्याला परत आता 4 काळे मोती ओवायचे आहेत. बघा खालच्या दिशेच्या काळ्या मोत्यापर्यंत आपण फिरवत आणलेले आहे. आता 4 काळे मोती ओवायचे आहेत आणि हे जे 2 काळे मोती दिसत आहेत व्हिडिओमध्ये, त्या 2 काळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. बघा हे अशा प्रकारे आणि सुईला फिरवत आपण तो जो शेवटचा काळा मोती आहे तिथपर्यंत घेऊन जाणार. आता शेवटचा जो काळा मोती आहे त्यात तिथपर्यंत सुई काढल्याच्या नंतर आता इथे आपल्याला 5 काळे मोती ओवायचे आहेत आणि शेवटचा जो एक काळा मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढायची आहे. हे अशा प्रकारे आता इथे आमचा धागा संपला होता, तर त्यामुळे तुम्ही कंटिन्युअसली आता आपल्याला धागा काळ्या मोत्यातनं समोर घेऊन यायचा आहे आणि ते 2 काळे मोती आणि 1 पांढरा मोती, अशा 1 पांढऱ्या मोत्यापर्यंत आपल्याला धागा फिरवत न्यायचा आहे. ठीक आहे. बघा सेंटरचा जो काळा मोती येतो त्या मोत्यातनं त्याच्या वरच्या लाईनमधला 1 काळा आणि 1 पांढरा अशा 3 मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. आता इथे आपल्याला 3 पांढरे मोती ओवायचे आहेत आणि हा बाजूचा काळा मोती, त्याच्यावरचा 1 काळा आणि 1 पांढरा अशा 3 मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. म्हणजे आपला जो 6चा गोल आहे तो इथे तयार होतो. बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहिल्यास तुम्हाला लक्षात येऊन जाईल कसं ओवलेलं आहे ते. तर अशा प्रकारे बघा आपल्याला परत सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता तो जो पांढरा मोती आहे त्याच्या खालचा जो पांढरा मोती आहे त्यातनं सुई आपण बाहेर काढून घेणार. तर हे अशा प्रकारे सुई आपल्याला तो जो पांढरा मोती आहे खालचा त्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. तो जो हाताचा पोर्शन आहे, हात जे वरती धरलेला आहे ते झालेला आहे. आता इथे आपल्याला 1 पांढरा मोती आणि 2 काळे मोती ओवायचे आहेत आणि वरचे जे 2 पांढरे मोती आणि बाजूचा 1 पांढरा मोती म्हणजे टोटल 3 मोती, वरचे 2 आणि बाजूचा 1, तर अशा टोटल 3 पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. बघा हे अशा प्रकारे जे आकृती आहे ती आपल्याला दिसेल. आता सुई आपल्याला फिरवून त्या एका पांढऱ्या मोत्यातनं खालच्या दिशेला आणायची आहे आणि खालच्या दिशेचे जे 2 मोती आहेत म्हणजे एक पांढरा मोती आहे आणि एक काळा मोती आहे, त्यानंतरनं त्याच्या वरती 1 काळा आहे आणि वरच्या लाईनचे 2 काळे, तर अशा प्रकारे 5 मोत्यातनं, जसं आपण याच्या पूर्वी 5 मोत्यातनं धागा फिरवलेला आहे ना, खालचे 2 त्याच्या वरचा 1 आणि त्याच्यावरचे 2, तर त्याचप्रमाणे आपल्याला धागा फिरवत वरच्या 2 काळ्या मोत्यापर्यंत घेऊन जायचं आहे. आणि आता इथे आपल्याला 2 पांढरे मोती आणि 1 काळा मोती ॲड करायचा आहे. 2 पांढरे आणि 1 काळा आणि हे जे 3 काळे मोती दिसत आहेत त्या 3 काळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. बघा हे अशा प्रकारे 3 काळ्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे. आता हे जे पांढरे आहेत ना ते डोळे बनत आहेत. त्यानंतरनं समोरचा जो 1 पांढरा मोती आहे त्यातनं आपण सुई बाहेर काढून घेणार. अशा प्रकारे हे जे आहे ना आता हे डोळे बनत आहेत. तर हे पांढरा परत 1 पांढरा मोती ओवायचा आहे आणि 2 काळे मोती ओवायचे आहेत. तर बघा हे अशा प्रकारे आणि वरचं जे 2 काळे मोती आणि बाजूचा 1 पांढरा मोती ह्या 3 मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून घेणार. तर अशा प्रकारे हा जो डोळा आहे तो तयार झालेला आहे. त्यानंतरनं त्या बाजूच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. अशा प्रकारे आता आपल्याला परत वरच्या दिशेच्या मोत्यापर्यंत सुई फिरवायची आहे. तर कसं फिरवणार, खालचे 2 त्याच्यावरचा 1 आणि त्याच्यावरचे 2 असे 5 मोत्यातनं आपण सुई फिरवणार. ही प्रोसेस आपण आधीपासून फर्स्टपासूनच करत आलेली आहे, त्यामुळे आता आपल्याला पाठ झालेली आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण सुईला फिरवत वरचे जे 2 काळे मोती आहेत तिथपर्यंत घेऊन जाणार. तर बघा अशा प्रकारे हे दिसेल. आता इथे आपल्याला इकडचा एक डोळा बनवायचा आहे, तर 2 पांढरे मोती ओवायचे आहेत आणि 1 काळा मोती ओवायचा आहे. एक डोळा तयार झाला तर दुसरा बनत आहे. तर 2 पांढरे आणि 1 काळा आणि जे 3 काळे मोती आहेत त्याच्यावरचा 1 आणि त्याच्यावरचे 2 अशा प्रकारे 3. तर 3 काळे जे मोती आहेत त्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे. त्यानंतरनं त्याच्या खाली जो पांढरा मोती आहे त्यातनं सुई परत बाहेर काढून घेणार. आता इथे आपल्याला 1 पांढरा मोती ओवायचा आहे आणि 2 काळे मोती ओवायचे आहेत. हे अशा प्रकारे बघा 1 पांढरा 2 काळे आणि वरचे जे 2 काळे मोती आहेत त्यातनं सुई बाहेर काढायची आहे.
जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याप्रमाणे वरच्या 2 काळ्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून घेणार आहे. आता बघा तो जो एक पांढरा आहे त्यातनं सुई बाहेर काढणार, त्याच्यानंतर त्याच्या खाली येणार सुई, त्यानंतरनं आपल्याला परत सुईला फिरवून वरच्या दिशेला घेऊन जायचं आहे. तर बघा अशा प्रकारे आता तो पांढरा आहे, बाजूचा पांढरा, त्याच्यासमोर जो काळा मोती आहे त्यातनं आपल्याला सुई फिरवत वरच्या दिशेला घेऊन जायची आहे. तर बघा व्हिडिओमध्ये जसं दिसत आहे त्याप्रमाणे आता इथे आपल्याला त्याच्यावरती जो पांढरा मोती आहे तिथपर्यंत आपण सुई जी आहे फिरवून नेलेली आहे. अशा प्रकारे 2 काळ्या मोत्यातनं वरच्या पांढऱ्या एका मोत्यापर्यंत सुई फिरवून नेणार. आता इथे आपल्याला परत मोती ओवायचे आहेत. पांढरे मोती ओवणार आहे 3 आणि 1 काळा मोती, 3 पांढरे मोती आणि 1 काळा मोती. आणि आता हे आपण हा जो काळा मोती आहे तिथून त्याच्या वरचा जो पांढरा आहे तर ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे आणि आपल्याला आता सुई फिरवत परत खालच्या दिशेला घेऊन यायची आहे बघा. तर अशा प्रकारे ते जे पूर्ण मोती आहेत त्यातनं आपण फिरवणार आहोत सुई आणि खालच्या दिशेचा जो पांढरा मोती आहे तिथपर्यंत घेऊन यायची आहे. बघा जसं व्हिडिओमध्ये म्हणजे या 4ही पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई फिरवायची आहे. तर अशा प्रकारे सुई जी आहे ती आपण खालच्या दिशेला घेऊन आलेली आहे. तर अशा प्रकारे हे जे स्ट्रक्चर आहे बघा, मुकुटचा स्ट्रक्चर दिसत आहे आणि फेसमध्ये आपले जे डोळे आहेत श्रीनाथजीचे ते तयार झालेले आहेत. तर अशा प्रकारे हे आता आपल्याला इथे त्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढल्याच्या नंतर 1 काळा मोती ओवायचा आहे आणि 4 पांढरे मोती ओवायचे आहेत. तर 5 मोती टोटल ओवणार आपण, 1 काळा आणि 4 पांढरे. आणि तो जो एक शेवटचा जो पांढरा मोती आहे त्यातनं आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. तर हे अशा प्रकारे दिसेल बघा. आता हा फेसचा जो स्ट्रक्चर आहे तो आपल्याला पांढऱ्या मोत्यांनी आउटलाईन केलेला आहे. तर आपल्याला परत त्या काळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे खालच्या दिशेला. आता इथे आपल्याला काळे मोती ओवायचे आहेत 3. तर अशा प्रकारे 3 काळे मोती ओवणार आणि वरचे 2 आणि बाजूचा 1 या 3 काळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. तर बघा आता अशा प्रकारे हा बाजूच्या काळ्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून घेतली. आता आपल्याला परत सुई फिरवत वरच्या दिशेला घेऊन जायची आहे. जसं आपण नेहमी घेऊन जात असतो, खालचे 2 मोती, त्याच्यानंतर बाजूचा 1 मोती, म्हणजे त्याच्यावरचा 1 आणि त्याच्यावरचे परत 2. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या काळ्या मोत्यातनं सुई फिरवत वरच्या दिशेचे जे 2 पांढरे मोती आहेत, जे डोळ्याचे 2 पांढरे मोती आहेत तिथपर्यंत सुई फिरवत न्यायची आहे. तर जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याप्रमाणे 2ही पांढऱ्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढणार. तर हे अशा प्रकारे आलेलं आहे फायनल. ठीक आहे. तर बघा आता इथे आपल्याला 3 काळे मोती ओवायचे आहेत आणि हा जो बाजूचा काळा मोती आहे त्यातनं वरचे 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. हे अशा प्रकारे दिसेल. हे डोळ्याच्या खालचा जो आहे ना तिथे आता ब्लॅक कलरचे मोती आलेले आहेत बघा. तर अशा प्रकारे त्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढल्यावर इकडच्या बाजूचा जो काळा मोती आहे त्यातनं आपण सुई बाहेर काढून घेणार आहोत. तर हे अशा प्रकारे दिसेल. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, परत आपल्याला इथे काळे मोती ओवायचे आहेत. आता ही जी लाईन आहे ना पूर्ण काळ्याच मोत्याने बनलेली आहे. तर परत 3 काळे मोती आणि ह्या इकडच्या 3 काळ्या मोत्यातनं बाहेर काढून घ्यायचं आहे. तसं 6 काळ्या मोत्यांचा गोल तयार होईल. आता परत आपल्याला सुईला फिरवत वरचे जे 2 पांढरे मोती आहेत तिथपर्यंत घेऊन जायचं आहे. म्हणजे खालचे 2 काळे, त्याच्यावरचा 1 काळा आणि त्याच्यावरचे 2 पांढरे. तर अशा प्रकारे पांढऱ्या मोत्यापर्यंत आपण सुई फिरवत नेणार आहे. 5 मोत्यांतनं आपण सुई फिरवली आता. ठीक आहे. आता बघा इथे आपल्याला परत आता काळ्या मोत्यांचं मोती ओवायचे आहेत. काळ्या मोत्यांनीच राऊंड कंप्लीट करायचे आहेत. तर हे 3 काळे मोती ओवले. त्यानंतर ना आता बाजूचा जो काळा मोती आहे त्यातनं सुई काढणार आणि त्याच्यावरचे जे 2 पांढरे मोती आहेत, डोळ्याचे पांढरे मोती, त्यातनं आपण परत सुई बाहेर काढलेली आहे बघा अशा प्रकारे. आता हे जे डोळ्याचा सेंटर पॉईंट येतो ना ते 3 मोत्यातला सेंटर,
तिथे आम्ही कुंदन लावलेलं आहे, तर तुम्ही कुंदन किंवा काळा मोतीही यूज करू शकता, जेणेकरून ते डोळ्यांचा एक सुंदर असा जे लूक आहे ते दिसून येईल. तर बघा अशा प्रकारे आपल्याला हे पांढऱ्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे. आता त्याच्या खाली जो काळा मोती येतो त्यातनं सुई बाहेर काढणार. अशा प्रकारे बघा पांढऱ्या मोत्याच्या खाली जो काळा मोती आहे त्यातनं आपण सुई बाहेर काढली. आता इथे आपल्याला परत काळे मोती ओवायचे आहेत. 3 काळे मोती ओवणार आणि वरचे 2 काळे आणि बाजूचा 1 काळा मोती. अशा प्रकारे परत 3 काळ्या मोत्यातनं सुई जी आहे ती आपण बाहेर काढून घेणार आहे. तर बघा हे अशा प्रकारे दिसेल. तर हे असं स्ट्रक्चर जे आहे ते कंप्लीट होत आहे. आता हा जो फेसचा स्ट्रक्चर आहे ना तो बनत आहे बघा, आणि त्याला पांढऱ्या कलरने आउटलाईन दिलेली आहे. आता आपल्याला परत सुई फिरवत 2 काळे, 1 त्याच्यावरचा 1 काळा आणि त्याच्यावरचे 2 पांढरे अशा प्रकारे 5 मोत्यातनं फिरवत वरच्या दिशेला घेऊन जायचं आहे. तर बघा आपण हे जे व्हिडिओ आहे म्हणजे हे जे ट्युटोरियल आहे पूर्ण तो पार्ट्समध्ये बघणार आहे. तर आज आपण इथपर्यंतच बघणार आहे. ह्याच्या पुढे अजून थोडेसे मोती ओवायचे आहेत. त्याच्यानंतर पुढचा पार्ट जो आहे तो आपण उद्या बघणार आहे. आता इथे 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढल्याच्या नंतर आपल्याला 3 पांढरे मोती ओवायचे आहेत आणि तो जो 1 काळा मोती आहे त्यातनं बाहेर काढायचा आहे सुई, आणि वरचे 2 पांढरे मोती. तुम्हाला जर स्पीड खूप जास्त वाटत असेल किंवा स्टेप्स ज्या आहेत ते समजल्या नसतील तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, जेणेकरून आम्ही उद्याचा जो व्हिडिओ आहे त्याच्यानुसार आम्ही अपडेट करू त्याला. तर बघा अशा प्रकारे हे आपण त्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. आता आपल्याला इथे परत 2 पांढरे मोती ओवायचे आहेत आणि 1 काळा मोती ओवायचा आहे, कारण इकडच्या बाजूला हात पण आहे ना, जो हात वरती जातो. तर एक हात श्रीनाथजीचा वरती असतो आणि एक हात जो आहे तो कमरेवर ठेवलेला असतो. तर हे अशा प्रकारे बघा. आता त्या पांढऱ्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून घेणार आणि खालचे जे 2 पांढरे मोती आहेत त्यातनं आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे, आता घेणार आहे. ठीक आहे. तर हे अशा प्रकारे जो 6चा गोल आहे त्यातनं आपण परत सुई फिरवून घेणार आहोत. तर हे अशा प्रकारे दिसेल. तर बघा इथे आपला हा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच जे आहे फेसचा जो अर्धा पार्ट आहे मुकुट कंप्लीट केलेला आहे, फेसचा थोडासा पार्ट आणि हाताचा थोडासा पार्ट एवढं कंप्लीट केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण जी सुई आहे ती समोरच्या 2 काळ्या मोत्यापर्यंत घेऊन जाणार आणि इथे आपल्याला परत 4 काळे मोती ओवायचे आहेत आणि त्या 2 काळ्या मोत्यातनं बाहेर काढून घ्यायचा आहे, जेणेकरून तो जो काळा मोत्यांचा सर्कल आहे तो कंप्लीट होईल. तर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास आम्हाला नक्की सांगा. काही सजेशन्स असतील तर तुम्ही नक्की सांगा, जेणेकरून आम्ही उद्याच्या व्हिडिओमध्ये त्या गोष्टी नवीन अपडेट करू. तर अशा प्रकारे बघा इथपर्यंत आपल्याला काळ्या मोत्यापर्यंत आपण सुई, खालच्या काळ्या मोत्यापर्यंत सुई जी आहे ती आणून घेतलेली आहे. शेवटच्या काळ्या मोत्यात आपण सुई आणून ठेवलेली आहे. तर अशा प्रकारे आपला हा आजचा फेस आणि मुकुटचा पोर्शन जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.